या छोट्याशा जागेत पोल्ट्री आणि गोट्री कशा पद्धतीने केलं आहे ते आपण बघू शकता. इथे म्हैस बांधलेली आहे. इथे शेळ्या बांधण्यासाठीची जागा आहे. रात्रीच्या शेळ्या इथे बंदिस्त असतात. ही त्यांची गव्हाण आहे. खूपच छान छोट्याशा जागेत ही पिलं आहेत. ही 25-30 पिलं आहेत. ही मोकळी जागा आहे एवढी या पिलांना उड्या मारण्यासाठी. शेळ्या पण इथे मोकळ्या फिरतात सकाळच्या वेळेला. आणि मग ही जी जागा आहे ही पोल्ट्रीसाठी आहे. हे गावठी कोंबड्यांची सुविधा आहे. गावरानी कोंबड्या आहेत, कारण आजकाल गावरानी कोंबड्या बघायला मिळत नाहीत. त्या कडकनाथ वगैरे ग्रामीण भागात सुद्धा हे गावरानी कोंबड्या आहेत. आणि बघू शकता तुम्ही खूपच छान. शेतकऱ्यांनी जर अशा पद्धतीने शेती केली, पूरक व्यवसाय जर केले तर शेतीला हे पूरक व्यवसाय आणि खत देणारे व्यवसाय आहे. या खतातून शेती चांगल्या प्रकारे फुलू शकते, बहरू शकते आणि हा पैसा पण आपल्याला वरचेवर मिळू शकतो. हे बघा, या अशा शेळ्या आहेत, या जवळपास 50-1 शेळ्या आहेत. अशा मोकाट चरायला सोडतात आणि संध्याकाळी त्यांना बांधलं जातं. तो शेड जो आपण पाहिला त्यामध्ये. तर अशा पद्धतीने शेतकरी खूप छान